नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 3 ऑक्टोबर 2025 राज्य सरकारचे मोठे निर्णय. राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा. राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलवू, आंदोलन सुरू करू, जरांगेंचा इशारा. शेतकऱ्यांचा सरकारला गॅझेट काढण्यासाठी 15 दिवस ते 1 महिन्याचा कालावधी. शेतकऱ्याला न्याय देईपर्यंत मागे हटायचं नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त. माझी बहीण मंत्रिमंडळात शेतकऱ्यांना, धनंजय मुंडेंची दसरा मेळाव्यातून मोठी घोषणा. कोणी जर हा विचार घेऊन काय संबंध, इथे आलेला प्रत्येक जातीपाती धर्माचा बाबांचा भक्त, मुंडे साहेबांचा अनुयायीला कोणी संपवू शकत नाही. 10 जन्म संपवता येणार नाही, धनंजय मुंडे वक्तव्य. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 8 ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार. पाऊस कधी थांबणार असा सवाल शेतकरी करत असताना अशातच एक महत्त्वाची बातमी समोर येते. 8 ऑक्टोबर पासून मान्सून राज्यातून निरोप घेणार. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 15 रुपये शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्यांकडून घेतले जाणार. शंभूराज देसाईंची माहिती. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उसाला प्रतिटन 15 रुपये हे शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्यांकडून घेतले जाणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. एपीएमसी फूल बाजार झेंडूनं बहरलं. शेतकरी तोट्यात आणि ग्राहकांच्या खिशाला कात्री. दसऱ्यानिमित्त एपीएमसीसह शहरातील फूल बाजार झेंडूनं बहरले. मात्र दरवाढीनं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री. मुसळधार पावसामुळे नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील झेंडू पिकांचे 30 ते 40% नुकसान. अतिवृष्टीनं द्राक्षबागांचे नुकसान. शेतकरी आक्रमक, वनिता नदीत उतरून आंदोलन. नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचे देखील मोठे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात. सरसकट पंचनामे करण्याची मागणी. गेवराई तालुक्यात झेंडूला कवडीमोल भाव. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान. अनेक शेतकऱ्यांकडून धार्मिक हंगाम लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड, मात्र पदरात निराशाच. शासनाच्या नवीन नियमांनी शेतकरी हैराण. विम्याची रक्कम कधी मिळणार? राज्य शासनाने पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट. बीड जिल्ह्यातील सुमारे 5.90 लाख हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे बाधित. आता भरपाई कापणी प्रयोगानंतरच ठरणार. पूर्वीप्रमाणे 25% आगाऊ रक्कम मिळणार नसल्याने शेतकरी अधिकच अडचणीत. अतिवृष्टीत सोयाबीन पिकाची दयनीय अवस्था. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. शेतकरी नेस्तनाभूत होऊन यातून आता सावरायचे कसे? त्यातच शासनाकडून संपूर्ण वाया गेलेल्या पिकापोटी अतिशय तुटपुंजे अनुदान. माथी प्रति गुंठा 85 रुपये अनुदानातून शेतकऱ्यांचे भागेल काय? पालकमंत्री गुलाबरावांचा शब्द हवेतच विरला. उन्मेय पाटील विमा कंपनी विरोधात पुन्हा मैदानात. जळगावच्या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाचे राजकारण अद्यापही सुरूच. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मदतीचा मुहूर्त टळला. पुन्हा एकदा विरोधक सक्रिय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत करावी. माणिकराव ठाकरे. विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज. पुरामुळे शेतकरी अडचणीत. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पूर्णपणे वाहून गेली. त्याचबरोबर जमिनी देखील खरडल्या. पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी 50,000 तसेच खरडून गेलेल्या जमिनीचे 1 लाख ते 5,000 रुपये अशी नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार का? अतिवृष्टी अहवाल विभागाकडे दिल्यानंतरच होणार मदतीसाठीचा शासन निर्णय. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात. तरी नुकसानीचे मोठे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यास किमान 2 आठवड्यांचा अवधी लागण्याची शक्यता. अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे दिल्यानंतर मदतीसाठीचा शासन निर्णय जारी करण्यात येणार. अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही. मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटपले दंड. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून 15 रुपये घ्यायचे नाही. मंत्री, नेते, उद्योगपतींकडून पैसे घ्या. नोकरदारांचे पगार कापा. शेतकऱ्याला पाचड खायची वेळ आलीये, असा संताप मनोज जरांगेंनी व्यक्त केला. पत्नीचे दागिने मोडून तरुण शेतकऱ्याने पूरग्रस्तांना मदत. माटाळा येथील ज्ञानेश्वर शिंदेंचे होते सर्वत्र कौतुक. राज्यात पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. मदतीसाठी देवस्थाने, सरकारी कर्मचारी व नागरिक पुढे सरसावत असताना कठीण काळात माटाळा या लहानशा गावातील अल्पभूधारक ज्ञानेश्वर शिंदेंकडून पत्नीचे दागिने मोडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल 51,000 रुपयांची मदत. दसऱ्याच्या मुहूर्तावर नीरा बाजार समितीत आजपासून पहाटेचा बाजार सुरू. दररोज पहाटे 4 वाजता भरणार. पुणे जिल्ह्याच्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी शेतमाल विक्रीचा पहाटेचा बाजार सुरू. बाजार समितीचे अध्यक्ष संदीप फडतरे यांच्या हस्ते काटापूजन करून बाजाराचे उद्घाटन. मेलेल्या शेतकऱ्यांना आणखी मारण्याचा सरकारचा प्रयत्न. शेतकऱ्यांकडून 336 कोटी वसुलीस शेतकरी संघटनांचा कडाडून विरोध. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी येत असल्यामुळे ऊस शेती तोट्यात आणि शेतकरी कर्जात बुडालेला.
त्यातही प्रतिटन 27.50 रुपये सरकार कपात करणार असेल तर अशाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणार आहे का? म्या म्हातारीनं आता जगायचं कसं? ज्वारी गहू माझी औषधं असं सगळं वाहून गेलं. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या वाकाव गावात पुराने मोठं नुकसान. गावातील घरात पुराचं तब्बल 8 दिवस पाणी. अतिवृष्टीने 2000 हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान. शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे भात लागवड क्षेत्रात घट झाली असतानाच अतिवृष्टीने उर्वरित 70,000 हेक्टरवरील पिकालाही मोठा फटका. पालघरमध्ये 110% पाऊस. कोकण विभागात सर्वात जास्त पावसाची सरासरी. कोकण विभागात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक 255 मिमी म्हणजे 110.60% पावसाची सरासरी नोंद, तर संपूर्ण विभागात सरासरीपेक्षा कमी 97% पाऊस. अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.